प्रकार तुझ्यासोबत घडतोय? काय तक्रारी केलेल्या आहे? कुठलं शिक्षण घेतो आहे आणि काय तुझ्यासोबत होतं आहे? सर, मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव इथे MBBSच्या फायनल इयरचा विद्यार्थी आहे. आणि नमस्कार. आज मी तुम्हाला एक खास मंगळसूत्र दाखवणार आहे. हे बघा याचे डिझाईन. हे राजवाडी कलेक्शनमधील एक उत्कृष्ट नमुना आहे. आजच आमच्या शोरूमला भेट द्या. फर्स्ट इयरमध्ये जेव्हा मी इथे फर्स्ट इयरला आलो तेव्हा 1-2 महिने चांगले गेले, पण त्याच्यानंतर जो मला त्रास सुरू झाला रॅगिंगचा, फॉर एक्झाम्पल बाथरूममध्ये मारहाण करणे, बेल्टनी मारहाण करणे, माझं सामान फेकफाक करणे, बाहेरच्या लोकल मुलांना माझ्या रूमवर येऊन झोपवणे, त्यांच्या थ्रू माझी रॅगिंग घेणे, माझा मोबाईल फोडणे, ह्या सर्व प्रकार जेव्हा सुरू झाले त्याच्यानंतर ऐन एक्झामच्या कालावधीमध्ये माझ्या रूममध्ये 11-12 मुलं कंडोमचे पॅकेट घेऊन येणे, मला अश्लील व्हिडिओ दाखवून त्या कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी फोर्स करणे, ते नकार दिल्यास मला मारहाण करणे, हे प्रकार जेव्हा अतिशय वाढले त्याच्यानंतर मी ज्या सरांच्या नावाच्या ह्या धमक्या यायच्या कसोटे सर, त्यांना रिक्वेस्ट केली मी आणि माझ्या पालकांनी की हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी. तर आम्हाला सरळ धमकी दिल्या गेली की याला आम्ही घरी बसू आणि सायकॅट्रीची याला पण गोळ्या घ्यायला लावू आणि तुम्हाला पण म्हणजे पेरेंट्सला पण गोळ्या घ्यायला लावू. आणि याच्यानंतर जेव्हा आम्ही वारंवार ह्या गोष्टीसाठी रिक्वेस्ट केली तेव्हा आमची एक अपेक्षा ही होती, डीन सर जे आहेत गिरीश ठाकूर सर, त्यांना पण आम्ही खूप रिक्वेस्ट केली. तर आमची एक अपेक्षा ही होती की ह्या सर्व गोष्टी थांबतील. पण त्याच्यानंतर ह्या गोष्टी न थांबता मला इथल्या लोकल गुंडांनी पार्किंगमध्ये अडवून तू तू चुकीच्या जागी पार्क केलेली आहे गाडी, याच्यावरून वाद घालणे आणि नंतर तुझे तुकडे करून फेकू, तुझ्या गाडीचे तुकडे करून फेकू, असे म्हणत मला जबरदस्ती डीन ऑफिसपर्यंत घेऊन गेले आणि डीन सर तुला बाकीचं सांगतील, अशा प्रकारच्या धमक्या मला दिल्या गेल्या. आणि जेव्हा आम्ही याच्यासाठी डीन सरांना रिक्वेस्ट केली तेव्हा किशोर इंगोले सर यांनी आम्हालाच उलट धमकावलं की याचं इथे कॉलेजला, हॉस्टेलला, जळगावमध्ये कुठेही काही होईल, तुम्ही तुमच्या रिस्कवर याला पाठवा आणि आम्ही पूर्ण प्रशासन याच्या विरोधात उभं करू, अशा मला धमक्या देण्यात गेल्या. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ही रिक्वेस्ट परत केली डीन सरांना तेव्हा योगिता बावस्कर मॅम, दीपक शेजवळ सर आणि किशोर इंगोले सर यांनी आम्हाला तिथून धक्के मारून हकलून दिले की तुम्ही कोणाकडेही जा, कुठेही जा, काहीही करा, याचं आम्हाला जे करायचं आहे तेच करू आणि तुम्हाला जर तुमच्या मुलाला सुरक्षित इथे शिकवायचं आहे तर तुम्ही कोर्टात जा, असं म्हणून आम्हाला तिथून हकलून दिलं. ज्याच्यानंतर आम्ही नाईलाजास्तव पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली तेव्हा पोलिसांनी पण FIR घेतली नाही, तर त्यांनी आमच्याकडून तक्रार अर्ज घेतला आणि त्यांच्यामध्ये पण त्यांची अट ही होती, आम्हाला फक्त तेव्हा जी मारहाण झाली होती म्हणजे डॉक्टर किशोर इंगोले सरांनी धमकवल्याच्या 4 दिवस की इथे यायचं नाही, त्याच्या 4 दिवसानंतर मला इंटर्नशिपचे जे इन्व्हिजिलेटर म्हणून आलेले मुलं होते परीक्षेवर, त्याच्यातलं एक कुंदन चौधरी म्हणून आहे, त्यांनी म्हणजे ब्रुटली खूप जास्त प्रमाणात मारहाण केली आणि त्याच्यामुळे माझ्या मानीच्या अशा पॉईंटवर त्यांनी मारलं की मला 4 महिने मान उचलता येत नव्हते आणि 10 महिने त्याच्यामुळे मला घरी राहावं लागलं, बेडरेस्ट घ्यावा लागला आणि त्याच्यानंतरही मला लिहिता येत नव्हते. तर मला रायटर घेऊन एक 10वीची मुलगी, तिला स्पेलिंग सांगून वगैरे सर्व हे करून मला पेपर द्यावे लागले आणि ते वर्ष कसे काढावं लागले. पण त्याच्यानंतरही म्हणजे आमची त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली की हे प्रकार थांबवा तेव्हा याचा हा इथे आला तर हेच होईल असे म्हणून डॉक्टर किशोर इंगोले सर, डॉक्टर दीपक शेजवळ सर यांनी, डॉक्टर योगिता बावस्कर मॅम यांनी तिघांनी आम्हाला तिथून हकलून दिले आणि कोर्टात जायला सांगितले. तेव्हा आम्ही जेव्हा अर्ज करायला गेलो म्हणजे FIR करायला गेलो पोलीस स्टेशनमध्ये, तेव्हा त्यांनी FIR घेतली नाही आणि सांगितलं की तुम्हाला सुरुवातीपासूनचं सर्वच याच्यात टाकावं लागेल. आम्हाला फक्त कुंदन चौधरीचा जो पार्ट आहे की त्यांनी जे मारलं, त्याच्या मित्रांसोबत त्यांनी जे धमकवलं की याच्यानंतर तू कॉलेजमध्ये दिसला नाही पाहिजे, इथे दिसला तर आम्ही तुझी शाळा घेऊ, तुला सोडणार नाही, अशा टाईपच्या ज्या त्यांनी धमक्या दिल्या सर्व, त्याचीच आम्हाला एक FIR करायची होती आणि जी मला मारहाण केली गेलेली होती, आमची एकच रिक्वेस्ट होती की त्याच्यावर योग्य तो उपचार व्हावा आणि त्याची एक MLC करण्यात यावी. पण तसं कुठलंही सहकार्य ना कॉलेजमधून भेटलं ना पोलिसांकडून भेटलं. त्यांनी पण आम्हाला हे सांगितलं की जे तुमचे डीन सर आहेत ते जे सांगतील आम्हाला तेच करावं लागतं, आम्ही त्यांच्या बाहेर जाऊ शकत नाही, आम्ही त्यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर जी कमिटी बसली त्याच्यामध्ये तहसीलदार मॅम होत्या सर्व, आणि ज्या शिक्षकांची मी नावं टाकलेली होती, ज्यांनी मला धमकवलेलं होतं, जे माझ्या सायकेट्री टेस्टसाठी वारंवार प्रेशराईज करत होते, त्याच शिक्षकांना कमिटीमध्ये बसवलं गेलं आणि याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन पण घेतलं की ही कमिटी आम्हाला अमान्य आहे. पण तरीही त्याचं म्हणजे त्याच्यावर त्यांनी त्याला दुर्लक्षित करून तीच कमिटी ठेवली आणि त्या कमिटीने पूर्णपणे सर्व तिथे सिद्ध झाल्यावर पण चुकीचा अहवाल दिला आणि आमच्याकडे ज्या तक्रारीच्या OC होत्या त्या सर्व डीन सरांनी आमच्याकडून तेव्हा मागून घेतल्या आणि त्या आम्हाला परत कोणीच दिल्या नाही. आणि त्या OC हव्या तर तू पोलीस स्टेशनला गेला, आता पोलिसांनाच जाऊन माग आणि तू कोणाकडे गेला तरी मी सर्वांना मॅनेज करेल, अशी धमकी त्यांनी मला दिली. आणि सर आता हे जे प्रकार चालू आहे म्हणजे आता त्याच्यानंतर आता ऐन एक्झामच्या कालावधीमध्ये 1-2 महिन्याआधी मला
मला बेदम मारहाण करण्यात आली. म्हणजे मी जेव्हाही कॉलेजला जातो तेव्हा माझ्या पोटात एक्झाम बोर्डनी मारणे, खुंबे माझ्या पोटात मारणे, खांद्यावर मारणे, मानेवर मारणे, हे प्रकार वारंवार चालू आहेत. त्याच्यामुळे माझी मानेचं दुखणं बसत नाही आहे. मी 3 वेळेस या मानेच्या दुखण्यामुळे मरता मरता वाचलो. आणि पोटामध्ये पण त्यांनी इतकं मारलं होतं की मला इन्फेक्शन झालं होतं. तर म्हणजे माझ्या हातातून रक्त वगैरे निघोस तर मारलं मला. आता तुझी नेमकी काय मागणी असेल त्याच्यामध्ये? आणि सर माझी मागणी आहे की मला तिथे सिक्युअर केलं गेलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये मुलांनी मला मारलं पहिले सुरुवातीला आणि मी त्याचा विरोध केला, त्याला विचारणा केली की तुम्हाला का मारतोय. तर त्याची जी गर्लफ्रेंड आहे तिने पण मला मारहाण करणे सुरू केले. आणि वरून या माझ्याच संदर्भात तुम्ही डीन यांना लेखी तक्रार दिली होती का? सर डीन सरांना आम्ही लेखी सर्व दिलं, जी MLC त्यांनी काय केली. सांगितलं मग? सर डीन सरांनी मी केलेल्या तक्रारीवर कमिटीनं बसवता त्या मुलीने जी माझी खोटी तक्रार केली, आम्ही हे जी मारहाण झाली याच्यानंतर आम्हाला ऑलरेडी कॉलेजमधून हकलून दिलेलं आहे वारंवार. त्याच्यामुळे आम्ही या केसमध्ये पोलीस स्टेशनला जाऊन रिक्वेस्ट केली की आमची ही जी आहे FIR घ्या. तर त्यांनी MLC केली, MLC कॉलेजमधूनच झाली. त्याच्यानंतर आमची मागणी ही होती की मला इथे सिक्युअर वातावरण द्या. आणि काय हे मागणी आता तुझी? सर आता पण मागणी ही आहे की आता हे जे मुलींना ते समोर करतायत आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल ते करतायत. त्या मुलीने आता माझी खोटी तक्रार केलेली आहे की यांनी मला अनफेअर टच केला वगैरे. आणि तिने हे पण मान्य केलं जेव्हा म्हणजे तिने हे पण मान्य केलं की यांनी मला कुठलंही अश्लील कृत्य केलेलं नाही, पण माझ्या तो जो मित्र आहे तिचा सुमित ढगे त्याला वाचवण्यासाठी मी हे सर्व करते. हे तिने कमिटीसमोर मान्य केलं, पोलिसांसमोर मान्य केलं. पण त्याच्यानंतरही जो कॉलेजमधून अहवाल आला आहे त्याच्यामध्ये परत मला सायकॅट्रीची टेस्ट घेण्यासाठी फोर्स केला जात आहे, मला 1 वर्ष मागे ठेवण्यासाठी फोर्स केला जात आहे. तर हे जे फोर्स मला वारंवार करतायत सायकॅट्री टेस्टसाठी आणि आता हे मुलींना जे समोर करतायत. सर रॅगिंग तर खूप होते आहे. म्हणजे कोण सिनियर करतंय? सर विद्यार्थी करतात. पहिली सिनियरच्या मुलांपासून स्टार्टिंग केली, आता माझ्या क्लासचे पण मुलं त्याच्यामध्ये मेजॉरिटीमध्ये हे इन्व्हॉल्व केले. आणि आता सर मुलींना पुढे करतायत, माझ्यावर खोटे आरोप घेऊन मला घरी बसवण्याचा सर पूर्ण प्रयत्न चालू आहे. तर मला शिक्षण पूर्ण करता यावं सुरक्षितपणे, ही सर माझी मागणी आहे. तुझं नाव? नाव प्रथमेश सुनीलराव देशमुख. कुठं शिक्षण?